श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या सुंदर अनुभवांमध्ये. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या संगमनेर येथील आहे. चला तर मग त्या ताईंचा अनुभव ऐकूया. स्वामी समर्थ. समर्थताई बोला ना. मला ते अनुभव जरा शेअर करायचे होते. बरं बरं चालेल. सांगा. नाव सांगायचंय का ताई तुम्हाला? माझं नाव मी राहणार संगमनेरची, पण मी ना उमरज नारंगाव पशी उमरज म्हणून राहते. हा. वर्ष झालं मला इथंच राहतो आम्ही. बरं बरं. हा. असा अनुभव म्हणजे माझ्याकडे नव्हता स्वामीचा फोटो. तुम्ही कधी आला स्वामींच्या सेवेत? किती वर्ष झाले? मी सांगते ना, मग माझ्याकडे म्हणजे 4-5 वर्ष झाले. हा हा. स्वामींचा फोटो नव्हता मग? नव्हतं माझ्याकडे. मुंबईला सुद्धा ताई म्हणून आम्ही ज्या खोलीत राहत होतो का, हा. त्या खोलीतल्या त्या ताईंनी मला स्वामींचा फोटो आणून दिला होता. अरे वा. हा हा. त्या म्हटल्या मला तू या स्वामींची सेवा करीत जा. म्हणजे त्यांच्या घरातच राहत होते ना मी. ते म्हटल्या इथे स्वामींचा फोटो. त्यांनी माझ्याकडेच होऊन स्वामी आले. मी काही नव्हता मागितला. अरे वा. हो ना. स्वामींना ज्याच्याकडून भक्ती करून घ्यायची ना त्याच्याकडे स्वामी स्वतः जात असतात. मग त्या मला म्हटल्या या स्वामींची तू पूजा करीत जा रोज. मला असं काही माहिती नव्हतं बा, समजा तारक मंत्र म्हणायचा का देव स्वामींचं. फक्त मी ना म्हणजे 11 वेळा आहे ना फक्त श्री स्वामी समर्थ म्हणायचे. अरे वा. हा. फक्त एवढीच भक्ती करायची, बाकी काही नाही. मग माझी मुलगी डिलेव्हरीला आली. हा. मुलगी डिलेव्हरीला आल्यानंतर मग त्या म्हटल्या मला म्हणत्या तू करीत जा. मी अशी काय फारच सेवा करीत होते स्वामींची, असं काही नव्हतं. पण मला म्हणजे असं माहिती नव्हतं काही बा अशी एवढं तारक मंत्र म्हणायचा किंवा हे करायचं. तर मग माझी मुलगी आली डिलेव्हरीला. मग ती काय करायची, ती म्हणायची मम्मी स्वामींचं तू आता करती. तर मग ती पण आहे ना स्वामींचा तारक मंत्र ऐकायची आणि ना तिला 9वा महिना होता. ती ना तारक मंत्र ऐकायची आणि ते मोबाईल आहे का तिच्या पोटावर ठेवायची. अरे वा. हा. आणि मग असं झाल्यानंतर मी म्हटलं आता काय करायचं. मग तिचं म्हणजे आजारी म्हणजे ती दुखायला लागलं मुलीचं माझ्या पोट 2-4 दिवसांनी दुखायला लागल्यानंतर मग आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये नेलं. पण डॉक्टरने असं सांगितलं होतं आम्हाला का तिची डिलेव्हरी इथं नाही, लोणी प्रवारालाच न्यावं लागेल तिला. म्हणजे काय होतं? कशामुळे तिकडे न्यावं लागलं? कारण का तिला छातीचं म्हणजे तिच्या छातीला होल होता. बाळाच्या नाही तिच्या होता. मुलीच्या तुमच्या? हा, जन्मताच होता. अरे बापरे. आणि धोकेदायक होती ना डिलेव्हरी. तर पण मला त्याच्या अगोदर अशी प्रचिती दिली स्वामींनी. तुम्हाला सांगतो, माझ्या ना अक्षरशः दारामध्ये ना गुरुवार होता, स्वामी आले आणि मला डायरेक्ट काय म्हटले माहितीये, काळा असं लाल असं पगडी बांधलेली होती, काळा कोट घातलेला होता आणि डायरेक्ट मला फक्त एवढंच म्हटले श्री स्वामी समर्थ. म्हटलं बाबा चहा घ्या, तुम्ही काय घेता म्हटलं. हे काहीच नाही, मला काहीच नाही पाहिजे. फक्त एवढंच सांगितलं का बाई पोटातलं राहणार आहे, ताटातलं जाणार. फक्त एवढीच प्रचिती दिली मला स्वामींनी. म्हणजे पोटातलं राहणार आहे? हा, ताटातलं जाणार आहे. म्हणजे माझी मुलगी गेली ना हो डिलेव्हरीत. 5 दिवसाचं बाळ होतं तिचं. अरे बापरे ताई, माझ्या अंगातून काटे आले. माझ्या अंगाला सुद्धा मी सांगते, पण माझ्या अंगाला सुद्धा काटे आले. पण नुसतं अंग हे बसते. म्हणजे तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं पोटातील जाणार आहे? स्वामींनी मला म्हणजे मुलीचं माझ्या दुखायच्या अगोदरच 4-5 दिवस मला प्रचिती देऊन गेले होते स्वामी. म्हणजे कोण आले होते का असं? म्हणजे कोण आले होते, प्रत्यक्ष आले होते. अशी पगडी बांधलेली होती लाल आणि कोट घातलेला होता. फक्त एवढंच म्हटले मला श्री स्वामी समर्थ. पण ते मला काही कळलं नाही. मला नंतर कळलं, लई दिवसानंतर कळलं ते स्वामीच आले. आणि तुम्ही तेव्हा स्वामी सेवेत होता का? हो, मी स्वामी सेवेत. माझ्या मुलीचं दुखायच्या अगोदर मी त्याच्यात 1-1.5 वर्ष स्वामी सेवेतच होते मी.
बापरे. फोटो म्हणून त्यांनी आणून दिल्यानंतर मी सेवा करत होते. माझी मुलगी पण असं लावलं ना स्वामींचं हा तर ती पोटावर ठेवायची. मग असं तिच्या बाळावर हे पडन असं तिला वाटायचं. हा 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 बरोबर आहे. आणि मग मला एवढंच सांगितलं त्याच्या 2-4 दिवसांनी दुखायला लागले. एवढं सांगितलं आले आणि एवढंच बोलले श्री स्वामी समर्थ. म्हटलं बाबा चहा प्या. नाही बोलले मला चहा प्यायला पण मी त्याला जबरदस्ती अर्धा कप चहा दिला. हा हा घेतला चहा अर्धा कप. आणि मला फक्त एवढंच म्हटले मला दान नको, तुझी भिक्षा नको, काही नको. फक्त म्हटले कोण आहे म्हटलं माझी मुलगी म्हणे पोटातलं राहणार आहे दाटातलं जाणार आहे. एवढं बोलले. बापरे. मग तुमच्या मुलीला नेमकं तसं त्यांनी सांगितलं आणि त्यानंतर किती दिवसांनी तेव्हा मुलीला कितवा महिना होता तुमच्या? 9वा महिना लागला होता माझ्या मुलीला तेव्हा. म्हणजे 9व्या महिन्यातच स्वामींनी सांगितलं. हो हो 9व्या महिन्यातच स्वामी आले आणि मला 2-4 दिवसातच तिचं दुखायला लागलं. बापरे. म्हणजे शेवटच्या आठवड्यातच की ताई 9व्या महिन्यातल्या. शेवटच्या आठवड्यात. मी सांगते ना मग मला सांगितलं मग आम्ही तिला लोणी प्रावाराला नेलं. मग तिथं जिथं नेल्यानंतर तुमची ट्रीटमेंट चालू होती तिथल्या डॉक्टरांनी आधी काही नाही का सांगितलं की काय आहे प्रॉब्लेम काय नाही तिच्यात? डॉक्टरांनी सांगितलं होतं पण मुलगी आमची लय हट्टी होती. तुम्हाला सांगते ताई मुलगी म्हटली मला म्हणजे तिच्या लग्नाला 4-5 वर्ष झाली होती ना. ती म्हटली सगळ्यांना बाळ होतं मला का नाही होत. सगळ्यांना असं मी जाऊ दे मला काही होऊ दे पण आहे ना मला बाळाला जन्म द्यायचा. अशी म्हणजे तिनं एवढी जवळ आम्ही पार लई तिला सांगायचं नको बाई तुझ्या जीवाला धोका आहे पण ती ऐकतच नव्हती त्या आणि गोष्टीत. काय धोका आहे म्हणजे काय काय प्रॉब्लेम होत होता त्याच्या त्या हृदयाला होल होतं त्याचा प्रॉब्लेम होता का दुसरा कोणता? हो. हृदयाला होल होतं ते आम्ही खूप डॉक्टर केले पुण्याला दीनानाथ मंगेशकर तिकडं खूप हॉस्पिटल. तिला पार लई ठिकाणी मधल्या काळामध्ये लग्न झाल्यानंतर खूप भारी झाली ती अशी जाडजूड तब्येत छान झाली होती मस्त. आणि त्यावेळेस पण ते होल तसंच होतं का? हो ते मग म्हणजे कमी झालं होतं डॉक्टर बोलले. पण तिची तब्येत व्यवस्थित झाली होती हुशार झाली होती सगळं काही चांगलं पार एकदम व्यवस्थित होतं. आणि मग नंतर डिलिव्हरी नेलं 5 दिवस राहिली 5 दिवस म्हणजे डिलिव्हरी झाली 5 दिवस होती चांगली. पण शेवटच्या डॉक्टरने आम्हाला पहिलं नाही सांगितलं शेवटच्या स्टेपला सांगितलं. डायरेक्ट म्हटले का तुम्ही हिला पुण्याला हलवायचं. मग पुण्याला पण जाताना तिथं तिला ऑक्सिजन लावून नेलं होतं. म्हणजे पोटात दुखायला लागलं की तिला त्रास व्हायला लागला का? डिलिव्हरी झाल्यानंतर त्रास झाला तिला. अगोदर काही झालं नव्हतं. मी फार काही नाही. मी म्हटलं डिलिव्हरी झाली मी एवढीच म्हणलं माझ्या स्वामींची कृपा म्हटलं डिलिव्हरी व्यवस्थित झाली एवढंच बोलले मी. आणि डिलिव्हरी कशी नॉर्मल झाली का सिझेरिंग झालं? हो नॉर्मल झाली सिझर पण नाही झालं. अरे बापरे. मग एवढं सगळं व्यवस्थित असताना अचानकच मग डिलिव्हरीतच काय व्हायचा तो त्रास व्हायला पाहिजे होता ना नंतर कसं काय त्रास झाला? हो व्यवस्थित डिलिव्हरी सुद्धा नॉर्मल झाली बाळ सुद्धा व्यवस्थित होतं सगळं काही नॉर्मल होतं. पण झाल्यानंतर अगोदर काहीच नव्हतं तिला. पण 5 दिवसा म्हणजे तिथं 4थ्या दिवशी अशी डायरेक्ट बाळाकडे चालली होती. तिथं चक्कर येऊन पडली. दुसऱ्या वार्डामध्ये ठेवलं होतं ना मग बाळाला हे झालं होतं म्हटले निमोनिया झाला. मग तिथं ठेवलं बाळाला. तिथं ठेवल्यानंतर मग ती चालली ती म्हटली मम्मी मी माझ्या बाळाकडे जाऊन येते. म्हटलं जा. गेली पण अचानक चक्कर आली तिला. मग डायरेक्ट आयसीयू मध्ये नेलं त्यांनी डॉक्टर. अरे बापरे. फक्त चक्कर आली मग डायरेक्ट एवढं अगोदर काही समजलं नाही चक्कर आली की डायरेक्ट एवढं आयसीयू मध्येच गेली डायरेक्ट? हो डायरेक्ट आयसीयू मध्येच नेलं डॉक्टरने त्यांनी. मग आयसीयू मध्ये ठेवलं त्यांनी 2 तासभर ठेवलं. आणि इथून नारंगावरून लोणी प्रावाराला खूप लांब आहे. तिच्या पप्पांना तिने फोन केला. म्हटले नाना तुम्ही या ना मला म्हणे. तर मग तिचे पप्पा इथून 1 तासामध्ये लोणीला आले होते. म्हणजे इथून नारंगाव इथून जवळ आहे. नारंगाव ते लोणी खूप लांब आहे. 1 तासात गाडीवरती आले होते. बापरे. आणि मग असं झालं मग तिथून आम्ही गाडी केली मग पुण्याला नेलं. पुण्याला पण नेलं व्यवस्थित पार सगळं काही व्यवस्थित. तिथं नेल्यावर बोलली बिल्ली चांगली मला म्हटली मम्मी माझं म्हणजे ती चुलती गेली होती ना तिच्या संग मी बाळापाशी होते. बाळ इथंच ठेवलं होतं लोणी प्रावाराला. आणि मग ठेवल्यानंतर मला म्हटले म्हणे मग मम्मी मी व्यवस्थित आहे बाळ कसं आहे म्हटलं बाळ तुझं चांगलं व्यवस्थित तू काय टेन्शन घेऊ नको. सकाळी बोलली मामांना फोन बिन केला तिच्या मामाला म्हटली म्हणे मामा माझं चांगलं आहे मी आता सुट्टी झाली ना
तर मी तुम्ही यायचं बरं का म्हणे भेटायला इकडं. तर मामा म्हटले हा बाई येईन ना म्हणे मी तुला सुट्टी झाल्यावर. अशी बोलून फोन ठेवला आणि जागेवर खाटावर डायरेक्ट म्हणजे अशीच काय हालचूळ अशी काही थोडी सुद्धा हल्ली नाही. जशी झोपली होती का तसाच जीव गेला तिचा खाटावर. काहीच नाही पार हू नाही काही सुद्धा नाही. बापरे, मग डॉक्टरांनी काय सांगितलं? म्हणजे तिचा अचानक जीव गेला, मग काय प्रॉब्लेम काय सांगितलं का त्या हृदयाच्या होलामुळे तिचा जीव गेला? डॉक्टर म्हटले शुद्ध रक्त आणि खराब रक्त एक वाहिनी झाली होती तिची. अरे बापरे, म्हणजे ते डिलिव्हरीतच झाली होती का? तेव्हा नाही बोलले डॉक्टर काहीच नव्हतं झालं पण नंतर म्हटले असं झालं. हे अचानक होऊ शकतं का असं? काय आता ते परमेश्वरालाच माहिती आपल्याला काही नाही. आम्ही व्यवस्थित गेलो होतो. मला एक मुलगा आणि मुलगीची. आता माझा मुलगाची मुलगी तर गेली. नात आहे माझी आता 5 वर्षाची आहे. तिला पण आत्यालाच दिलं होतं. बापरे. मग आता म्हटलं जाऊ दे हाय अनुभव आलेला तो तर शेअर करू दे. चला पुढचे बघता येईल पुढचं पुढं. हो ना ताई. काय हो, आता मला बोलायला शब्दच नाहीत की हो ताई. केवढं झालं, म्हणजे एवढं वाईट झालं. तर काय सांगता. आणि त्याच्यातून पण परत मुलगी पण खूप हुशार आहे तिची. खूप हुशार. पार देवाचं लई येड आहे तिला. आंघोळ केली ना म्हणती चला ना बाबा देवा बाप्पाच्या पाया पडायला. अहो, आता तिच्या आईने तिला जन्माच्या अगोदरपासूनच तारक मंत्र ऐकवलाय म्हटल्यानंतर तिला वेड लागणारच की हो ताई. खूप हुशार आहे मुलगी सुद्धा तिची. खूप असे पार देवाचं लई येड आहे. कुठं दिसलं ना असं आता 5 वर्षाची तरी कुठं जरी दिसलं ना लगेच पाय पडणार तिथं जाऊन. मग तुम्ही डॉक्टरांना विचारलं नाही का हो की असं अचानक खराब रक्त आणि चांगल्या रक्ताचं कसं काय वाहिना? डॉक्टर बोलले त्यांना आम्ही खूप पार त्यांच्या पार हे करीत होतो. म्हटलं अहो डिलिव्हरी तिची नॉर्मल म्हटलं तुम्ही सिझर करा. पण डॉक्टर काही ऐकायला तयार नव्हते हो. काय परिस्थिती लई वेगळी होती तेव्हा तुम्हाला आता काय सांगू. आणि त्याच्यात आमचे मालक सुद्धा तेव्हा लई खूप ड्रिंक करीत होते खूप. अरे नाही, पण आता त्याचा ड्रिंक जाऊ द्या त्या बाजूला आहे, पण ही मुलीचं नॉर्मल डिलिव्हरी, बाळ व्यवस्थित झालं, ती व्यवस्थित होती, अचानक आली. मी फार खूप खुश होते. त्याच्यातून तिच्या पप्पांनी फार 4-5 दिवस मुलगी डिलिव्हरी झाली ना एवढे आनंदात होते का बासरे बास. त्यांनी पण आहे ना म्हणजे जेवढे असे ड्रिंक करीत होते तेवढे त्यांनी पण सोडून दिले. इकडं आले इकडे. आता आम्ही इथूनच डिलिव्हरी नेलं इकडं आले. त्यांनी म्हणे आता आपल्याला इथं पाण्याला ड्रम लागून त्यांनी ड्रम आणून ठेवला. सरपण बिरपण एक ट्रॉली भरून आणली. म्हटले इथं आता डिलिव्हरी झाल्यावर आपल्याला सगळं लागलं. त्यांना खूप खुश झाले. लय आनंद झाला होता त्यांना पण. बापरे. पण आता काय नशिबाची. हो ना आता काय जे घडायचं आहे ते घडतच असतं ताई. आता मी सांगते ना तुम्हाला. मला तेवढी प्रचिती माझ्या स्वामींनी मला पूर्ण सांगून गेले होते. माझे स्वामी असं असं घडणार आहे. हो ना तुम्हाला त्यांनी अगोदरच सांगायसाठी आले होते. कल्पना दिली होती मला त्यांनी. खूप कल्पना देऊन गेले होते मला ते. पण तुम्हाला घडल्यानंतर लक्षात आलं असेल की हे नंतर लक्षात आलं ते. मला स्वामी बरोबर आणि ना ते मी खूप जणांना म्हटले बरं का. म्हटलं मला अशी मला जेव्हा स्वामींनी माझ्या स्वतः मला सांगून गेले ना मला ते परत गेलेले दिसलेच नाही. ते बाबा मला फार माझ्या नजरेत सुद्धा पडले नाही. बापरे. म्हणजे ते तुम्हाला सांगायसाठीच आले होते ताई. हो सांगायसाठी घडणार आहे. हो हे काळ हा काळ येणारच आहे ते मला स्वामी सांगूनच गेले होते. हो ना. हे खरोखरच तुमच्या मुलीच्या बाबतीत खूप वाईट झालं. तसं घडायला नाही पाहिजे होतं, पण आता काय करायचं, ज्याचं जेवढं आयुष्य आहे तेवढंच. नव्हतं पाहिजे. पण आता ते काय बिचारीचे तिचे हे तसे डॉक्टर बोललेच होते आम्हाला. ते स्वामींचा काही दोष नाही. फक्त एवढं डॉक्टर बोलले होते 21-22 वर्ष तिचं म्हणजे हे डॉक्टर सुद्धा बोलले होते. होय, अगोदरच सांगितलं होतं डॉक्टरांनी पण. हो डॉक्टरने सांगितलं होतं. म्हणजे 21-22 वर्ष तिचं आहे तर ऑपरेशनचं आम्ही मस्त तयारी केली. पण डॉक्टर बोलले तिला ऑपरेशनात धोका होऊ शकतो. बापरे. बोलले होते डॉक्टर. पण मग ते म्हटले आम्ही सगळे म्हटलं धोका होण्यापेक्षा नकोय ना ही गोष्ट. हो ना. काही जगल तिथपर्यंत, पण अगोदरच काहीतरी ऑपरेशन करून काय धोका झाला तर पुन्हा किती त्रास होईल. बोलले होते मला ऑपरेशन झाल्यावर धोका आहे तिच्या जीवाला. म्हणून असं काहीच केलं नाही. फक्त डॉक्टर करीत राहिलो.
आयुष्य 22 वर्षाची होती, 2002 ची होती. हा किती किती वर्ष वारली ती? आता तिला वारली ती 22 वर्षाचीच होती. 22 सालामध्येच वारली ती. बापरे, म्हणजे डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणेच झालं की ताई? हो हो हो. डॉक्टरने सांगितलं आम्हाला, दीनानाथ मंगेशकरला हॉस्पिटलला सांगितलं होतं. तिला धोकाचे म्हटले डॉक्टर, पण आता आम्हाला वाटलं होतं तिचा धोका टळला, पण तो नाही टळला तिचा धोका. हो ना, हो ना. कधी कधी होतं ना अशक्य हे शक्य होतं, पण आता काय नाही होत. पहिलंच सांगितलेलं होतं स्वामींना आपल्या, काही नाही, त्यांनी आपले जेवढे हे करायचं तेवढं ते सांगून गेले होते आपल्याला. हो ना, जे घडायचंय त्यांनी अगोदरच सांगून गेले होते. अगोदर प्रचिती देऊनच गेले होते ना ते हो आपल्याला. हो, प्रचिती दिली, पण आता स्वामींचंच लेकरू म्हणून नेहमी आता त्या मुलीच्या पाठीशी स्वामी उभे राहणार ताई. याच्यात. आणि अजून एक हे असं का म्हटलं, मी आता 2-3 म्हणजे थोडे दिवस झाले व 2-3 आत्ताच, मी कधी जात नाही भिशीला, आम्ही भिशी लावलेली. हा हा. गेले आता म्हणजे 2-4 दिवस झाले, म्हणजे 7-8 महिन्यापासून चालू आहे, पण मी जातच नाही कधी. म्हटलं आता चला जाऊच. आणि एक मांजर होती ती माझ्या पुढे आली, माझी कधीच भिशी लागत नाही. मी फक्त ती मांजर माझ्या एवढ्या बाया होत्या माझ्यापाशी आली, मी तिला हात फिरवला, बाया म्हटलं तो नंबर आला. म्हणजे ती प्रचिती मला ते पण आहे ना, लगेच मी तिथंच म्हणजे तिच्या मांजराच्या याच्यावर हात ठेवून म्हटले श्री स्वामी समर्थ. कधीच म्हणजे भिशीचा माझा एवढा दिवस नंबर आला नाही, मी कधी जातच नाही ना हो भिशीला. आणि तो अनुभव मला एक आला. म्हणजे भिशी उघडण्या अगोदर मांजर आलं का आडवं तुम्हाला? हा, उघडण्या अगोदरच मांजर आडवून ते बायांमध्ये सगळ्या बाया बसल्या होत्या, पण ते माझ्या कुशीत आलं, मी त्याच्यावरून हात फिरवला. आणि या अगोदर कधी ते मांजर तुमच्या जवळ आलं होतं का? नाही असं काहीच नाही, कधीच आलं नव्हतं. पहिल्यांदा मी कधी, पहिली गोष्ट भिशीला मी पैसे देते जातच नाही, त्याच दिवशी अचानक कसं काही गेलं तेच मला काही का. हा, तुम्ही गेला आणि तुमचा नंबर पण आला, स्वामींनी तुम्हाला म्हणजे तिथे येऊन सांगितलं की आता तुझाच नंबर येणार आहे, म्हणून तर ते एवढ्या स्त्रियांमध्ये तुमच्या जवळच आलं, एकटी जवळ. हो, ती पण मी सांगते तुम्हाला, जेवढे मला अनुभव आले तेवढे. आणि एवढे असं म्हणजे आता फक्त एवढंच, मी आता म्हणजे आता फक्त मी तारक मंत्र आणि 108 वेळा श्री स्वामी समर्थ आणि 108 वेळा श्री गुरुदेव दत्त, एवढं म्हणत 108 वेळा करते मी सकाळी दोन्ही टाइम. चालू आहे आता माझी ही सेवा. खूप छान सेवा आहे ताई, कारण स्वामींना ज्याच्याकडून जेवढी सेवा करून घ्यायची आहे ना, ते तेवढी करूनच घेत असतात ताई. मी माझ्या दिव्यामध्ये 8-10 दिवस झाले पूर्ण, म्हणजे ना आजपासूनच नाही पण 8-10 दिवसापासून वेगवेगळे चंद्राची कोर, फूल, तर 8-10 दिवसापासून सारखं तयार होते. अरे वा, छान आहे. 8-10 दिवसापासून होते सारखं तयार. स्वामींची लीला असते आता आगात. हो ना, स्वामींची लीलाच आहे ना ताई. हो, स्वामींची तेच करणारे, तेच धरणारे, तेच स्वामी. हो ना, करता आणि करविता तुझी एकच स्वामीनाथ. मग तेच आहेत आपले. हो ना, चालेल. खूप छान अनुभव आहेत ताई, पण तुमच्या मुलीबद्दल ऐकून खूप वाईट वाटलं ताई. नाही हो ताई, ती आता आपल्या स्वामींनी मला दिलेलीच होती प्रचिती, तुम्हाला सांगते. आणि मला फक्त एवढीच अपेक्षा आहे आता मला, माझ्या मुलाला पण आहे ना, आता माझा मुलगाच आहे तेवढा, तो पण आता त्याला मग खूप वाद होते हो आमच्या घरामध्ये, सारखे चालू आहे. मुलगा गेला तिकडं पुण्याला 2-4 महिने राहिला, परत आला गावाला. तिथं त्याच्याविषयीच आता माझं तेच चालू आहे, तारक मंत्राचं म्हटलं स्वामींना तेच मागायचं ताई, जी तुमची इच्छा असेल ना तेच स्वामींना सतत मागत राहायचं. तीच फक्त माझी त्यांच्यापाशी एवढीच मागणी स्वामींपाशी, फक्त त्याला कुठंतरी कामाला व्यवस्थित लावा. लवकर लावतील ताई स्वामी, तुमची लवकर इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते ताई. माझं एवढेच फक्त इच्छा आहे स्वामींपुढे, माझ्यासाठी काही नकोय स्वामी मला. हो, चालेल ताई, तुमची इच्छा स्वामी लवकर पूर्ण करतील ताई. हो, श्री स्वामी समर्थ. आलेले अनुभव आता मला परत आले तर मी तो नक्की शेअर करीन. बरं, चालेल. खूप सुंदर अनुभव आहे ताई, शेअर करते मी. हो, चालेल. चला, श्री स्वामी समर्थ.